तुमची प्रतिक्रिया ताई? असं होत नाही ना, मागच्या प्रकरणामध्ये पण असंच झालं ताई. तुम्ही जर तुमच्या भूमिका संविधानिक पदावरती म्हणून बोलणार नसेल तर असं होणार नाही ना. तुम्ही ते नाही पक्षाचे उपमुख्यमंत्री, तुम्ही जर दिवे लावले असते तर ही वेळ आली नसती, हत्या झाली नसती. आती होत नाही दिलं पाहिजे, बोललं पाहिजे. या दारामध्ये 15 मिनिटं विनंती करावी लागते तुम्हाला, बोला म्हणून. या दारात विनंती करावी लागते, आमचा न्याय द्या म्हणून. आज त्या पदावर बसलाय, त्याची गरिमा सांभाळा तुम्ही. महिला आयोगाकडे तिची वैष्णवीची जी जेठाणी आहे, जाऊबाई आहे, त्यांनी तक्रार केली होती. त्याच वेळेस जर योग्य ती कारवाई झाली असती आणि त्यांना पोलिसांकडनं अटक करण्यात आली असती तर वैष्णवीचा आज जीव गेला नसता. पण त्या तक्रारीनंतर त्यांचं स्वतःचं विश्लेषण तुम्ही बघितलं असेल तर की हा पारिवारिक वाद होता, त्याच्यामुळे आम्ही चर्चेतनं मार्ग काढायला सांगितलं. एवढं झाल्यानंतर ती महिला येऊन तक्रार करते, चर्चेतनं काय वाद देत नाही तुम्ही मार्ग काढताय? तुम्ही अटक का नाही केली त्यांना? मी म्हणते यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचा का गुन्हा नोंद करू नये? यांनी यांच्या स्वतःच्या जबाबदारीत नाही मुक्त होऊ शकणार नाहीयेत. रोहिणी खडसेंच्या पीएत पांडुरंग नाफडे, त्यांची मिसेस सीमा पांडुरंग नाफडे यांनी राज्य महिला आयोगाला तक्रार केलेली आहे. या सीमा पांडुरंग नाफडे यांनी सांगितलं की रोहिणी खडसे आणि त्यांच्या शहर अध्यक्षांकडून पदाधिकारी आहेत, त्यांनी मला फोन करून धमकी दिलेली, जर घराच्या बाहेर निघाले आणि तक्रार दाखल केली तर आम्ही जीव मारू. त्याच्यामुळे दिव्याखाली एवढा अंधार असणाऱ्यांनी आयोगावरती बोलू नये. आम्ही आमच्या स्वकर्तृत्वावर इथपर्यंत आलोय. त्यांनी हे नाफडे प्रकरणामध्ये काय केले ते सांगावं. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात महिला आयोगावरील ताशेर ओढले जात आहे. अशातच घटना घडल्यानंतर तब्बल 8 दिवसांनी राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष रुपाली चाकणकर आज वैष्णवी हगवेंच्या माहेरी म्हणजेच कसपटे कुटुंबियांच्या घरी पोहोचल्या. मात्र या दरम्यान मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी कसपटे कुटुंबियांच्या भेटीवेळी जाब विचारला. मयुरी जगताप व अश्विनी कसपटे या व अशा इतर भगिनींनी न्याय मिळवून देण्यासाठी तुम्ही कमी पडलात हे मान्य करा. अध्यक्ष, या प्रोटोकॉल मधून बाहेर पडा. तुम्ही वेळेत दिवे लावले असते तर आज ही वेळ आली नसती, असं म्हणत धनंजय जाधव, अश्विनी खाडे यांनी रुपाली चाकणकरांना घेरलं. 2 मिनिट तुम्ही तुमची प्रतिक्रिया सांगा ताई. मागच्या प्रकरणामध्ये देखील असं झालं. तुम्ही तुमच्या भूमिका संवेदनशील सांगा. आमच्या भगिनी तुम्हाला इथे जाब विचारण्यासाठी आलेल्या आहेत. त्यावेळी रुपाली चाकणकर त्यांना शांत होण्याबद्दल सांगत होत्या. तुम्ही जर आधीच दिवे लावले असते तर आज ही वेळ आलीच नसती, असंही धनंजय जाधव यांनी रुपाली चाकणकर यांना म्हटलं. त्यावेळी रुपाली चाकणकरांनी हे अति होत आहे म्हणत आम्ही सुमोटो दाखल केलेला आहे. SP ऑफिसला सर्व कागदपत्र दिली होती. कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. आम्ही न्याय देण्यासाठीच आहोत, असं चाकणकरांनी म्हटलं. या दारात उभे राहून न्याय मागावा लागतो. या पदावरती बसलेल्या आहात, त्याची गरिमा सांभाळा, असं म्हणत धनंजय यांनी संताप व्यक्त केलेला आहे. तर धनंजय जाधव व रोहिणी खडसे यांच्या प्रतिक्रियेवर तुमचं मत आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.